नमस्कार, छाया किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवूया घेवर मस्त जाळीदार. चला मग सुरुवात करूया बनवायला. घेतलाय लिंबाचा रस घेतलाय, गव्हाचं पीठ घेतले, आपल्याला एक एक चमचे थोडंसंच वापरायचं आहे. बेसन घेतले, तूप घेतले आणि आपल्याला पाक करण्यासाठी साखर पण घेतले आणि बर्फ घेतलाय. आपल्याला सगळं थंडच पाहिजे, पाणी पण थंड पाहिजे आणि बर्फ पण. चला आता आपण मिक्स हे करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण करून घेऊया. तूप घेऊया, 3 चमचे घेते मी. आपलं पोहे खायचा तो चमचा आहे. आता आपण बर्फ टाकूया त्याच्यामध्ये. हे बघा, सहा घेतलेत खडे मी बर्फाचे. आता मिक्सरला आपण बारीक करून घेऊया. चिकन वाटण मस्त छान आहे बघा, मलाईसारखं. आता आपण याच्यामध्ये आपण मैदा टाकूया. थोडा थोडा करून टाकायचं. विसरले, दूध पण लागतं. आता दूध टाकूया आपण. थोडं दूध टाकूया. परत आपण मैद्याचं पीठ टाकूया. थोडं थोडं करून टाकायचं. आता आपण 1 चमचा बेसन टाकूया. 1 चमचा. 1 चमचा आपण गव्हाचं पीठ टाकूया. आता ही बाजूला ठेवू आपण. परत आपण मस्त असं बारीक होतं. आता परत आपण दूध टाकूया. असं 2-3 वेळा करायचं, एकदम नाही टाकायचं आपण. परत हा मैदा टाकू आपण. आता सगळंच टाकते आणि दूध. आता आपण परत बारीक करून घेऊया. झालं आपलं. असं बारीक करायचं. थोडं थोडं करून ना 2-3 वेळा आपण करून घ्यायचं. आता आपण पाणी टाकूया. हे थंडच पाणी, एकदम थंड आहे पाणी. आपल्याला जेवढं पातळ पाहिजे तेवढं. आणि हे लिंबाचा रस आहे 1 चमचा, ते पण टाकूया आपण. एकदम टाकायचंच नाही, थोडं थोडं पीठ पाणी असं करायचं. पीठ एकदम पातळ. आता आपण काढून घेऊया. आपण बाजूला ठेवूया. हे बघा, असं एवढं पातळ करायचं. आता आपण काय करूया, एक असं भांडे घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण बर्फ टाकायचा. हे बर्फ घेतला मी, हे बघा, आणि त्याच्यावर असं ठेवायचं, जेणेकरून थंड राहतं आपलं ते. आणि मस्त घेवर छान होता जाळीदार. आता आपण पाक करून घेऊया. 1 वाटी साखर घेते आणि अर्धी वाटी पाणी घेऊया. पाऊण वाटी घेऊया पाकासाठी. आपण वेलची पूड टाकूया. आपला पाक ना असं जास्त होऊ द्यायचं नाही घट्ट.
आणि थंड असल्यामुळं ना आणि बर्फ ठेवायचा असा, म्हणजे थंड राहतं आपलं मिश्रण घेवरचं. आता थोडं लांबच हे करायचं, जपूनच तेल उडतं. थोडं थोडं टाकायचं, जास्त नाही टाकायचं, थोडं टाकून बघते. थोडासा याच्यावरून पण टाकायचं साईडने. थोडा बारीक गॅस करायचा, फास्ट नाही करायचा. बघूया आपलं झालं का. लाटल्यानं ना ते करायचं, म्हणजे वरती पण साईड भाजून निघते, पूर्ण तळून निघते. आता बघूया आपण. हे बघा, हे बघा छान झालं आपलं बघा, मस्त जाळीदार झालंय. तेल पूर्ण काढायचे त्यातले. मस्त छान झालं. याच्यात काढून घेऊया आपण. छान आपलं मस्त. हे पण दुसरा पण हे बघा छान झालं बघा, मस्त आपलं घेवर. आता आपण याच्यावर मलाई करून घेऊया. पूर्ण तेल काढायचं असं. हे बघा झाले की नाही छान. आपला पाक पण बघूया. आपला पाक पण तयार झालाय. हे बघा असं जास्त हे करायचं नाही. हे बघा एक तारी करायचं फक्त. झालं आपलं तयार. चला आता आपण मलाई करून घेऊया. हे बघा आपले झाले तळून घेवर बघा. आणि एवढं तेल मी ओतलं होतं इतकं, त्याच्यामध्ये इतके झाले. चला आता आपण रबडी बनवूया. आपण रबडी करून घेऊ. त्यासाठी मी दूध घेतलं, अर्धा लिटर दूध आहे गरम केलेलं. त्याच्यामध्ये आपण ही मलाई टाकूया, घरचीच आहे दुधावरची. आणि हे दूध पावडर. दूध पावडरमुळे ना रबडी आपली जरा घट्टपणा येतो. तुम्ही खावं पण आणून करू शकता. आपण त्याच्यासाठी साखर टाकूया थोडीशी, तुम्हाला जसं गोड पाहिजे तसं. आता आपण पाकात पण करायचं.
अर्धा लिटर दूध घेतलं होतं, मस्त चांगला आटवून घेतलं. तो रबडी झाली आपली छान. 3 चमचे मी दूध पावडर घेतली होती, मलाई घेतली होती. हे बघा, आता आपण बंद करूया गॅस आणि थंड करूया मलाई. रबडी आपली चला टाकू. तुम्हाला आवडले असते तर तुम्ही नक्की ट्राय करा. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.